परळीच्या विकासासाठी मुंडे बहीण भाऊ एकत्र आले। धनुष्यबाण आता विकासाच्या शत्रूंविरोधात आहे। मंत्री पंकजा मुंडेंनी वक्तव्य केलं तर कुस्तीच्या फडात गेल्यावर कुस्ती करूनच यायचं असतं असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर मोठे दोन व्यक्ती, मोठे दोन योद्धे जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध धनुष्यबाण काढून उभे असतात ना, तेव्हा सैनिकांची फार पंचायत होत असते। आणि त्यामुळे आम्ही विचार केला की यावेळी आपण धनुष्यबाण एकमेकांच्या विरुद्ध न काढता आपण हा धनुष्यबाण इथल्या विकासाच्या विरोधात ज्या प्रवृत्ती आहेत त्यांच्या विरुद्ध उभा करूया आणि त्यांना नस्तनाबूत करूया आणि परळीचा विकास जिंकवूया आणि परळीच्या विकासाला पद्मश्री मिळवून देऊया। तर आम्हाला परळीला पद्मश्री मिळालेली आहे। आमच्या नगराध्यक्षांचे आम्ही कौतुक करतो। पहिल्या दिवशी जेव्हा भाषणाला आल्या तेव्हा एक कागद होता हातामध्ये, आता बिंदास भैया। घटनाला माझी एक सरळ भावना, आपण हसताल या गोष्टीला की काय म्हणतो धनंजय, कुणी कुस्तीच्या फडावर उद्घाटनाला गेलं तर त्यांनी फक्त फडात जाऊन नारळ फोडून यायचं काम नसतं, त्यांनी कुस्ती खेळूनच यावं लागतं। तर उद्घाटन झालं। क्रिकेट खेळायला गेलं तर खेळलं, उद्घाटन झालं तर मी ताई उद्घाटक होत्या, माझ्या बहिणीसाठी मी साड्या घेऊन या ताईनं उद्घाटन केलं, त्याची भवनी मी या ठिकाणी ताईचा भाऊ म्हणून केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।